अप्सरा आली या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचली आहे सातारची कन्या माधुरी पवार। दैनिक मुक्तागिरी मुक्तांगण मिसेस सातारा 2017 ची विनर सातारची गुलछडी माधुरी पवार हिने थेट संवाद साधला मुक्तागिरी न्यूजशी। दैनिक मुक्तागिरी मुक्तांगणची मिसेस सातारा 2017 पोहोचली आहे झी युवाच्या अप्सरा आलीच्या अंतिम फेरीत। रविवारी दिनांक 10 मार्च सायंकाळी 7 वाजता होणार आहे अंतिम फेरी। सातारच्या गुलछडीला महाराष्ट्राची अप्सरा बनवण्यासाठी तिला माधुरी पवार 220 इन्स्टावर फॉलो करा। मुक्तागिरी न्यूज बरोबर बोलताना तिने मुक्तागिरी मुक्तांगणचे आभार मानले। माधुरी पवार हिला मुक्तागिरी परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। नमस्कार, मी माधुरी पवार। तुम्ही मला बघताय झी व अप्सरा आली या कार्यक्रमामध्ये आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद, तुमचे सर्वांचं प्रेम मला मिळतंय आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे आणि करतही आहे, कारण तुमचे आशीर्वाद हे आत्ता खूप महत्त्वाचे आहेत। कारण आपला प्रोग्राम जो आहे तो अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे। महाअंतिम फेरी आता फक्त उर्वरित आहे आणि त्यासाठी खूप तयारी सुरू आहे माझी, पण त्या तयारीला जोडून तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद मला हवे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे। माझ्या इन्स्टाच्या पेजला जाऊन फॉलो करायचं आहे। माझा इन्स्टाचा आयडी आहे माधुरी पवार 220। सो प्लीज सगळ्यांनी जाऊन तिथं टॅग करा, मला फॉलो करा आणि तुमचे कमेंट खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण तुम्ही जे लिहिणार आहे ना, ते जे प्रेम आहे ना, ते माझ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि ते सगळ्यांना दिसणार आहे। सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आज ना एक गोष्ट शेअर करायची आहे म्हणून मी संवाद साधते, कारण आयुष्यामध्ये खूप सारे टप्पे येतात आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप छान टप्पा येऊन गेलेला आहे। त्याचं नाव आहे मुक्तांगण मुक्तागिरी सातारा। तर हे जे नाव आहे ना, तर हे माझ्या आयुष्याशी जोडलेलं आहे, कारण 2017 साली आणि 2016 साली एक डान्स कॉम्पिटिशन झाली होती आणि त्याच्यामध्ये माझं प्रथम क्रमांक आला होता आणि ती राज्यस्तरीय होती। सो हा जो प्लॅटफॉर्म होता तो खूप मोठा ठरला आहे माझ्यासाठी, कारण खूप कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि त्याच्याच नेक्स्ट इयरला म्हणजे 2017 साली मिस आणि मिसेस सातारा असं एक कॉन्टेस्ट, ब्युटी कॉन्टेस्ट झालं। सो माझ्यामधला जो न्यूनगंड होता ना, तो बाहेर पडला, कारण त्या कॉन्टेस्टची विनर आहे मी 2017 सालची। आणि हा जो पर्व आहे ना, तो माझ्यासाठी एक तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी असावी आणि तुमचा कॉन्फिडन्स कसा बिल्डअप करावा हे मुक्तांगण मुक्तागिरीकडून मी शिकलेली आहे, कारण त्यांचं खूप मोठा सपोर्ट मला मिळालेला आहे आणि त्यांचे मी शतशः आभार मानते आणि असंच प्रेम त्यांचंही माझ्याकडे राहू दे आणि मी तुम्हाला कधीही विसरणार नाही आहे, कारण तुमचा खूप मोठा सपोर्ट मला मिळालेला आहे आणि ऑलवेज की तुम्ही सगळे प्रेक्षक जे मला बघताय सातारामध्ये। सो थँक्यू सो मच आणि असंच प्रेम राहू दे। धन्यवाद।